नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि शुभ सकाळ. सकाळचे 8 वाजलेत आणि मस्तपैकी फ्रेश झालो. आपण आंघोळ वगैरे केलेली आहे. आता देवाचे पाया पडायचे. आज दिवस दुसरा आहे आपला गणपती बाप्पांचा. आज बघूया आज काय दिवसभरात काय काय होईल ते तुम्हाला दाखवेनच मी. आता चाललो आपण देवाचे पाया पडायला आणि नाश्ता मम्मी करून ठेवल्यास कांदे पोहे, गावाकडचे कांदे पोहे आणि चहा. हा आपला सकाळचा नाश्ता आहे. आता नाश्ता करून पण ठेवूया. सर्वात आधी गणपती बाप्पांच्या पाया पडूया आणि मग पुढे नाश्ता करायला जाऊया. चला मग तुम्हाला पण गणपती बाप्पांचं दर्शन देतो. चला, गणपती बाप्पा मोरया. आत्ताच आपलं दर्शन झालं. आपण दर्शन केलं आता बाप्पांचं. आता तुम्हाला पण दर्शन करतो. आणि आज दुसरा दिवस आहे आणि आपल्या बाप्पांची मूर्ती मी चेकआउट करू शकता किती सुंदर दिसते. आता आपण नाश्ता करून घेऊया. नाश्ता केल्यानंतर परत भेटूया तुम्हाला. आज नाश्त्याला कांदे पोहे तुम्हाला इथून दाखवतो. मस्तपैकी नाश्ता करूया. मम्मीने बाहेरच ठेवलं तर नाश्ता वगैरे करूया मस्तपैकी. हा आत्ताचा आपला नाश्ता गावाकडचे कांदे पोहे आणि चहा. मस्तपैकी नाश्ता करूया आणि मग परत तुम्हाला भेटूया. बोला गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, हा आत्ताच जस्ट नाश्ता करून बाहेर आलेलो आहे मी. नाश्ता वगैरे केला आहे. नाश्ता आज कांदे पोहे आणि चहा वगैरे होती. आणि आज गणपती बाप्पांचा सेकंड दिवस म्हणजे आज ऋषीपंचमी आहे. ऋषीपंचमीचा अर्थ म्हणजे आज ऋषींची पूजा केली जाते. ऋषी मुनी यांची पूजा केली जाते. आपल्या गणपती बाप्पांनी त्यांना वरदान दिलं होतं की ज्या दिवशी माझं आगमन होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची पूजा करतील पुरा महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये वगैरे. ते आज वयस्कर लोक असतील म्हणजे आपले वडीलधारे लोक असतील ते सगळे नदीवरती वगैरे जातील आणि आंघोळ वगैरे करून त्यांची पूजा केली जाते. थोडीफारच माहिती मला माहिती आहे. ती माहिती सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे मी. आणि थोडीफार तुम्हाला पण गोष्ट ती माहिती असेल ते नक्कीच कमेंटमध्ये पण सांगा मला. कारण की आपल्याला जेवढी माहिती होती ती सांगायचा प्रयत्न केला आहे मी. जाऊया आता आतमध्ये, कारण की थोडं जेवणाचं म्हणून आईला मदत करायची आहे. आज पूर्ण गोड जेवण असेल आपल्याकडे, कारण की आज ऋषीपंचमी आहे. जा फटफट आतमध्ये आणि आईला मदत करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. आता आपण निघालो आहे थोडं वायफायवरती, कारण की काल जराशी व्हिडिओ अपलोड व्हायची तशी बाकी होती. आता चाललं आहे वायफायवर जरा. हे आपलं तर घर आहे आणि पुढे जरासं वायफायवर जायला लागतं. इथे गाडी घेऊनच चालले. एक थोडाफार गावाचा फेरफटका पण होईल, कारण की ह्या वातावरणामध्ये प्रॉपरली तुम्हाला गाव दाखवतो. तुम्हाला असं दाखवतोच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. आता आपण जाऊन या आपल्याला असं वायफायवरती बसूया. त्यानंतर पुढे गावाला तुम्हाला दाखवतो कसं गाव वगैरे आपलं आहे ते नीट. चला. ही आपल्या गावाकडची नदी आहे. मग काल पण दाखवली. आणि हा आपला गावाकडचं पूर्ण परिसर. पावसाचं वातावरण तर झालेलंच आहे वरती पूर्ण. आणि ह्या साईडला कातरोडी गाव आहे आणि ह्या साईडला पुढे आपलं गाव आहे, आपलं घर आहे ह्या साईडला पुढे. आणि इकडे आपलं जुनंवालं घर म्हणजे आपलं मेन घर इकडे आहे. आणि ते डोंगर दिसतं इकडे, तिकडे नेवळी गाव आहे. सुंदर असं नदी बघा. ही गणपती विसर्जनला जे आपण त्या साईडला जाऊ, कारण की इकडे या वाडीचे गणपती विसर्जन होतात आणि त्या साईडला आपल्या वाडीचे विसर्जन होतात. तर आपण जाऊच. गावाला आल्यानंतर फॅनची गरज लागतच नाही, कारण की हे वातावरण आहे ना खूप थंड वातावरण आहे. खूप मस्त वाटते इथे. असं वाटतं इकडेच राहावं कमसे कम 10-15 दिवस. तर 8 दिवस तर आहे आपण तसं पण. तर मन झालं 2 दिवस राहूच गणपती गेल्यानंतर. पण मुंबईला पण जायचं, आपल्या लालबागला जायचं आहे लालबागच्या दर्शनासाठी. आणि गणपतीचे पाऊस यायला सुरू पण झाला. आता पाऊस हळूहळू येतो आहे. तुम्ही बॅक साईडला बघू शकतात हळूहळू तो पाऊस येतो आहे. जाऊया आता. छत्री तर आणली आहे मी. छत्री खोलू आणि फटाफट घरी जाऊया, आणि पावसामध्ये भिजायचं नाही, कारण की भिजलो तर जामच येऊ. चला फटाफट घरी जाऊया. पाऊस जर जोरात आला आहे बघा. फटाफट पोरं पण सगळी धावत आहेत. पाऊस जोरात आला आहे. जाऊया आता घरी. चला फटाफट. नमस्कार मित्रांनो,
संध्याकाळची वाजले 7 आणि काल पण आपल्याला लेट झालं होतं. काल पण संध्याकाळी डायरेक्ट आपण व्हिडिओ काढलेली आणि आज पण दुपारनंतर मला वाटतं नैवेद्य दाखवल्यानंतर डायरेक्ट आत्ता भेटतो तुम्हाला, कारण की खरंच टाईम नाही भेटला त्यासाठी सॉरी. कारण की भरपूर सारे पाहुणे वगैरे आलेले तर दाखवायला नाही भेटलं काय असं. आत्ता मगाशी जस्ट ते गेलेत तर आत्ता पण आरतीचा टाईम झाला आहे. संध्याकाळचा देव वगैरे तर लावले आपण आणि दुपारचं काहीच दाखवलं नाही मी, कारण की जेवलो आहे वगैरे काहीच दाखवलं नाही भेटलं, कारण की सगळी पाहुणे ते आली होती घरी. आज संध्याकाळचे 7 वाजलेत आणि तुम्ही क्लायमेट चेक करू शकता. संध्याकाळी पण इकडे क्लायमेट झालेलं आहे. थोड्याच वेळेत आपल्या घरी आरतीवाले पण येतील, कारण की आपलं पहिलं घर आहे गावात. स्टार्टिंगलाच आपलं गावापासून स्टार्ट करतो आपण, आपलंच पहिलं घर येतं. प्रत्येक वेळी आपलं पहिल्या घरामध्ये आरती स्टार्ट होते, म्हणजे संध्याकाळी 7 वाजता वगैरे आरती स्टार्ट होते आपल्याकडे. आता आरतीचे पोर वगैरे येतील, मग त्याच्यासोबत नंतर मी पण कंटिन्यूच जाईल. काल नव्हतं गेलो आणि काल आपले व्हिडिओज एडिट झाली नव्हती आणि आज तुम्हाला एवढा व्हिडिओमध्ये काय असं दाखवायला काय भेटलं नाही, कारण की आज खरंच थोडं बिझी होतो. नक्कीच उद्या आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी बघायला भेटेल. ती पण उद्याची व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आणि आज आता आपण आरतीला जाऊया आतमध्ये. आता आरतीला थोड्याचे पोरं येतील, आता तयारी वगैरे करायची आहे. आज तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, लाईक कराच, कारण की ही कंटिन्यू गणपती सिरीज चालू आहे. पूर्ण सिरीज बघा. मला माहिती प्रत्येकाच्या काही गणपती असेल, वेळ भेटला नक्की व्हिडिओ बघा आणि टाईम तर भेटेल थोडाफारच, काही थोडाफार टाईम भेटतो आपल्याला प्रत्येकाला. व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया आता आरती झाल्यानंतर डायरेक्ट, कारण की आता आरतीवाला येतील आणि मस्तपैकी आता आरती तयारी वगैरे करूया, मग परत भेटूया तुम्हाला. चला, पुरा गणपती बाप्पा मोरया. आता जस्ट आपल्याकडे आरती झालेली आहे. मग मला बोललंच होतं की मग आरतीवाले थोडे येतील वगैरे पोरं वगैरे. जस्ट आरती वगैरे झालेली आहे आत्ता. तर आपण पण आता बाहेर जायचं आहे आरतीला, सगळ्यांच्या घरी वगैरे. थोडीफार व्हिडिओ एडिट पण करायची, आरतीला पण जायचं आहे. आणि आज आपल्याकडे नाच वगैरे पण आहेत ना गावामध्ये, तर आज आपल्या गावामध्ये नाच वगैरे पण आहेत, तिकडे पण बघायला जायचं आहे. ती पण व्हिडिओ काढेलच नक्की. चला पण आता फटाफट जाऊया आरतीला आणि बघूया कसं आहे गावामध्ये आरती वगैरे असते ती. चला, गणपती बाप्पा निघाले आपण आता आरतीसाठी. चेकआउट फुल अंधार आहे माझ्या बॅक साईडला, म्हणजे संध्याकाळी जास्त बाहेर पडत नाही, तरी पण आज चाललो आपण आरतीला. हे बघा ना, तुम्ही बघा, ही आपल्याबरोबर कोणच नाही आहे, आपण एकटेच चाललोय. 2-3 घरं घेऊया आणि परत संध्याकाळी घरी घेऊया, आणि आता वायफायवरती पण थोडा वेळ बसूया, परत येऊया. मग चला आपल्याला आरतीला जाऊ, त्यानंतर थोडा वायफायवरती बसूया. चला, गणपती बाप्पा मोरया. पाऊस पण चालू झालाय थोडा थोडा बारीक बारीक, छत्री पण आणली नाहीये. चला मग फटाफट जाऊया. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण आरतीवरून जस्ट घरी आलेले आहेत. आताची 9 वाजलेत. आता जेवायचे आणि जेवण झाल्यानंतर आपण झोपणार आहे, कारण की आता व्हिडिओ पुढे कंटिन्यूस करणार नाही आहे. तर तुम्हाला आरतीचे व्हिडिओ तुम्हाला 2-3 टाकले आहेत मी त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्कीच बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. मला तुम्हाला समजेल की आरती कोकणामध्ये कशी असते आणि कोकणातले पारंपरिक घरं आणि पारंपरिक डेकोरेशन कसे असतात, तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आपले व्हिडिओ, कारण की त्याच्याने शेअर केल्यानंतर आपल्याला पण मदत होईल आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न तुम्हीच करा, कारण की शेअर केल्याने आपले व्हिडिओ सगळ्या लोकांना बघायला भेटेल. आणि उद्या आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया उद्या परत एकदा.
गुड नाईट. गणपती बाप्पा मोरया.